मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे पावसाअभावी पिकं धोक्यात येत आहेत। शेतकरी सुद्धा विवंचनात सापडतोय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी रईस शेख यांनी। गेल्या 25 दिवसापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसानं दडी मारल्याने शेतात पेरलेली पिकं धोक्यात आली। शेतामध्ये पेरलेल्या पिकांची काय परिस्थिती आणि सध्या शेतकऱ्यांना याबाबत काय वाटतं हे जाणून घेऊया। माझ्यासोबत काही शेतकरी हो, मला सांगा काय परिस्थिती सध्या? गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळं आज रोजी शेतकऱ्यांनी केलेला संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली। आपण बघतो मकाचं पीक जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि मक्याचं बियाण्याचं प्रचंड वाढलेल्या बियाण्याचे पैसे, मकाला खतं सुद्धा लावणं झालेत शेतकऱ्याची आणि आज रोजी मकाची वाढ पाऊस न आल्यामुळे पूर्णपणे थांबलेली आहेत आणि भविष्यामध्ये अजून उशिरा पाऊस जर आला तर पाऊस येऊन सुद्धा हे पीक वाढणार नाही आणि त्याला बिट्टी पाहिजे तशी पोहोचणार नाहीत आणि त्यामुळे शेतकरी हा प्रचंड मोठ्या अडचणीत आज रोजी सापडलेला आहे। 10-11 हजार पाहिलेचे ओळे जळून गेले पुरे, त्याला पाणी नसल्यामुळे आणि शेतीचे जे खालून जी जमिनीची जी भूक ती भागल्या नसल्यामुळे ओळे असे खाली सपाटून गेलेले, त्यामुळे फार नुकसान आहे शेतकऱ्याची। याच्यावर सरकारने काहीतरी विचार करावा। पाण्याचा ताण पडल्यामुळं शेतीमधून कुठलंही उत्पन्न हातात येईल असं काही वाटत नाही, तरी सरकारने काहीतरी उपाययोजना त्वरित करावा। आणि सगळ्यात पाऊस न झाल्यास शेतात पेरलेली पिकं हे जळून शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होईल। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।